परमेश्वराची स्तुती असो। ही वेळ आहे देवाचे वचन ऐकण्याची आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की देवाचं वचन हे सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे आणि जीव, आत्मा, सांधे, मज्जा यांना भेदून आरपार जाणारं ते देवाचं वचन आहे। आणि आज तेच देवाचं वचन आपण ऐकणार आहोत आणि त्याचं वचन आपल्या जीवनामध्ये ते नक्कीच कार्य करणार आहे असा माझा विश्वास आहे। कारण देवाकडून आलेलं जे वचन आहे ते कार्य केल्याशिवाय ते माघारी जात नाही प्रियानो। आणि म्हणून आज आपण देवाचं वचन जे आहे ते लक्षपूर्वकपणे आपण ऐकूया आणि देवाचं गौरव आपण करूया। संदेश जो आहे तो प्रेषितांचे कृत्य, ॲक्ट्स चॅप्टर 3, प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय आणि वचन 1 ते 10 मधून हा संदेश आज घेण्यात आलेला आहे। आणि संदेशाचं शीर्षक आहे द पॉवर ऑफ फेथ अँड ट्रान्सफॉर्मिंग मिरेकल, विश्वासाचे सामर्थ्य आणि परिवर्तन करणारा चमत्कार, हे या संदेशाचं शीर्षक आहे। आपण हा शास्त्र भाग वाचूया। ॲक्ट्स चॅप्टर 3 वर्सेस 1 to 10, प्रेषितांचे कृत्य 3रा अध्याय वचन 1 ते 10। लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे। पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते। तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता। त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दरवाजा दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत। पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली। तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा। तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षाने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले। मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो। नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग। आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले। तेव्हा त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळ आले। तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला। सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले। तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला। वाचलेले वचन हे आशीर्वादित करो। तर या शास्त्र भागामध्ये आम्हाला हे समजतं की एक अलौकिक चमत्कार, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिरेकल त्या ठिकाणी घडलेला आहे, जे त्या चमत्काराच्या द्वारे फक्त त्या लंगड्या भिकाऱ्याचं जीवनच बदललेलं नाही आहे, तर प्रियानो हे वचन जे आहे ते तुम्हाला आणि मला विश्वास, आशा आणि देवाचं सामर्थ्य याविषयीचं एक उदाहरण या ठिकाणी ते देत आहे। आणि प्रियानो हा शास्त्र भाग जे आहे ते देवाचं परिवर्तन करणारं जे सामर्थ्य आहे त्याच्याबद्दल देखील हे तुम्हाला आणि मला सांगतं। देवाचं परिवर्तन करणारं जे सामर्थ्य आहे ते कशा प्रकारे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आणि तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतं ते या शास्त्र भागातून तुम्हाला आणि मला शिकायला मिळतं। तर सर्वप्रथम तुम्ही आणि मी पाहतो की या ठिकाणी जे आहे एक निराशा आणि आशेचं दृश्य आहे। आम्ही पाहतो की पेत्र आणि योहान जे आहे त्या प्रार्थनेच्या वेळी ते 3ऱ्या प्रहरी ते वरती मंदिरात ते जात होते असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं। तर प्रियानो, यहुदी लोकांचा ठराविक 3 वेळा असायच्या प्रार्थनेच्या। यहुदी लोक जे आहेत दिवसातून 3 वेळा मंदिरामध्ये जाऊन ते प्रार्थना करीत असे। पहिली वेळ त्यांची असायची सकाळी 9 वाजताची, दुसरी वेळ त्यांची दुपारी 3 वाजताची आणि संध्याकाळची त्यांची वेळ जी आहे ते सूर्यास्ताच्या वेळेची। ज्यावेळेस सनसेट व्हायचा, सूर्यास्त व्हायचा, त्यावेळेस ते त्या ठिकाणी मंदिरामध्ये ते जायचे। आणि जे हे श्रद्धाळू जे यहुदी आहेत ते या प्रार्थनेच्या आणि आराधनेच्या वेळेसाठी फार ते महत्त्व देत असत।
आणि मंदिर जे आहे ते त्यांच्यासाठी एक आराधनेचं ठिकाण होतं आणि त्या मंदिर एक असं ठिकाण होतं ज्या ठिकाणी सर्व यहुदी समाज जो आहे तो एकत्र येत असेल आणि रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन त्यांच्या दिनचर्यामध्ये दैनंदिन रुटीनमध्ये डेली रुटीनमध्ये परमेश्वर कशा त्यांच्या गरजा पुरवतो हे ते सर्वजण त्या ठिकाणी येऊन एकमेकाला सांगून ते उत्तेजित करत असत. आणि पेत्र आणि योहान जे आहे ते मंदिरामध्ये या दुपारच्या वेळेस या तिसऱ्या प्रहरीच्या वेळेस म्हणजे दुपारी 3 वाजताच्या सुमारास हे लोक त्या मंदिरामध्ये गेलेले तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. वचन हे सांगतं की त्या ठिकाणी एक पांगळा मनुष्य होता. तो जन्मापासूनच तो पांगळा होता, जन्मापासूनच तो लंगडा होता आणि त्या सुंदर नावाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ तो त्या ठिकाणी भीक मागत असायचा. त्याची जी शारीरिक परिस्थिती आहे ती इतकी वाईट अवस्था होती म्हटलं तरी चालेल, कारण तो असहाय्य होता, हेल्पलेस होता आणि त्या असहाय्यतेच्या अवस्थेमध्ये तो होता आणि त्याचं संपूर्ण जीवन जे आहे ते दुसऱ्यावरती अवलंबून होतं. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याला दररोज काय करत होते, उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असेल. म्हणजे कोणीतरी त्याला मदत केल्याशिवाय, कोणीतरी त्याला सहाय्य केल्याशिवाय त्याला त्या मंदिराच्या दारापर्यंत जाता येत नव्हतं, कारण त्याची शारीरिक परिस्थिती तशी नव्हती. तो पायाने काय होता, अधू होता, तो लंगडा होता आणि म्हणून त्याला दुसऱ्याच्या सहाय्याने त्याला मंदिरापर्यंत, मंदिराच्या दारापर्यंत नेण्यात येत होतं. तर प्रियानो, तो या ठिकाणी मंदिराच्या दारामध्ये बसला असताना त्याच्यामध्ये एक आशा होती. त्याच्याकडे ही आशा होती की मंदिरामध्ये जाणारी जी व्यक्ती आहे त्याच्याकडे जर का आपण भीक मागितलं तर नक्कीच ते काय करतील, मला भीक देतील. जर आपण त्यांच्याकडे पैसे मागितले तर ते पैसे मला देतील. या आशेने कोणीतरी त्याची गरज भागवेल, कोणीतरी त्याची काळजी घेईल, कोणी त्याचा निर्वाह करेल, यासाठी तो आशेने त्या मंदिराच्या दरवाजाजवळ तो बसत असेल. आणि प्रियानो, यहुदी धर्माप्रमाणे यहुदी लोक जे आहेत ते मंदिरामध्ये आराधनेसाठी जात असताना ते नेहमी काय करायचे, त्या दारामध्ये बसलेल्या भिकाऱ्यांना ते पैसे द्यायचे आणि जो कोणी त्या भिकाऱ्यांना पैसे देतो त्या यहुदी व्यक्तीची काय व्हायची, प्रशंसा व्हायची. लोक त्याचे वाहवा करायचे. ते म्हणायचे की बाबा किती चांगला हा व्यक्ती आहे, किती हा मनुष्य चांगला आहे की तो काय करतो, गोरगरिबांना दान धर्म करत आहे, गोरगरिबांना तो पैसे देत आहे. म्हणून त्या यहुदी व्यक्तीची प्रशंसा होत असे. आणि म्हणून हा जो भिकारी आहे तो त्या मंदिराच्या दरवाजाजवळ तो त्या ठिकाणी बसलेला आहे, कारण त्याला ठाऊक आहे की त्या दरवाजामधून आत जाणारे लोक त्याला भेटतील, त्याच्याकडे पाहतील आणि त्याला भीक देतील. जे लोक मंदिरामध्ये आराधना करण्याकरिता जातात ते सर्वजण या दरवाजातूनच आत जात असतात आणि म्हणून त्याला ते ठाऊक होतं की जाताना काय करतील, लोक माझ्याकडे पाहतील आणि मला भीक देतील. सीन त्या ठिकाणी आहे या शास्त्र भागामध्ये. त्या सीन मधला जो काही तिसरा भाग आहे तो एक मदतीसाठी विनंती केलेली आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस पेत्र आणि योहान त्या मंदिरामध्ये जाण्याकरिता त्या दरवाजाजवळ ते आलेत त्यावेळेस काय झालं, या पांगळ्या मनुष्याने, या लंगड्या भिकाऱ्याने काय केलेलं आहे, त्यांच्याकडे मदत मागितलेली आहे, त्यांच्याकडे पैसे मागितलेले आहे. पहा प्रियांनो, आम्ही नेहमी काय करतो, आमच्या ज्या काही सध्याच्या गरजा आहेत किंवा ज्या काही आमच्या इमिडिएट गरजा आहेत, ज्या गोष्टी आम्हाला लगेच लागणार आहेत, ताबडतोब लागणार आहेत, अशाच गोष्टींची आम्ही काय करतो, मागणी करतो. पण जे महान आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो त्याचा आम्ही कधीही शोध घेत नाही. आणि तेच या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. त्याची गरज, त्या क्षणाला त्याची गरज होती पैशाची, त्याची गरज होती की कोणीतरी त्याची पैशाने गरज जी आहे ती भागवावी.
पण त्याला हे ठाऊक नव्हतं की एक मोठा आशीर्वाद त्याच्यासाठी परमेश्वराने ठेवलेला आहे. आणि म्हणून त्याची सध्याची गरज काय आहे, जी त्याची इमिडिएट नीड काय आहे, इमिडिएट गरज काय आहे, तेच पाहून तो काय करत आहे, त्या ठिकाणी तो भीक मागत आहे. आणि प्रियानो, हीच एक मानवी वृत्ती आहे. आम्ही नेहमी काय करतो, जे महान आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या करिता उपलब्ध आहेत, त्या महान आशीर्वादांची, त्या मोठ्या आशीर्वादांची तुम्ही आणि मी वाट पाहत नाही. पण ज्या आमच्या तात्पुरत्या गरजा असतात, ज्या त्वरित लागणाऱ्या आम्हाला ज्या गोष्टी असतात, त्यांच्यासाठी आम्ही काय करत असतो, शोधत असतो, त्याचा उपाय आम्ही शोधत असतो. ही एक मानवी प्रवृत्ती आहे आणि तीच प्रवृत्ती या मनुष्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो, जर का आपण वचन 4 ते 7 जर का आपण या ठिकाणी वाचलं, तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पेत्र आणि योहान ज्या वेळेस त्याच्याकडे निरखून पाहतात, त्यावेळेस पेत्र त्याला काय म्हणतो, आम्हाकडे पहा. तो म्हणतो आम्हाकडे पहा. आता हा मनुष्य पहा त्यांच्याकडे भीक मागत आहे, त्यांच्याकडे पैसे मागत आहेत. पैसे मागितल्याबरोबर पेत्र आणि योहाननी काय करायला पाहिजे होतं, स्वतःच्या खिशाकडे पाहायला पाहिजे होतं, स्वतःच्या हाताकडे पाहायला पाहिजे होतं. तो हात खिशामध्ये घालून 4 पैसे त्या भिकारी व्यक्तीला त्यांनी काढून द्यायला पाहिजे होतं. पण त्याच्या ऐवजी पेत्र त्याला काय म्हणतो, तेव्हा पेत्र आणि योहान त्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. दोघं जण त्याच्याकडे निरखून पाहतात आणि काय म्हणतात, त्याला पेत्र काय म्हणतो, आमच्याकडे पहा, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, या ठिकाणचा जो काही तो परस्पर जो काही संवाद आहे, तो फार महत्वाचा या ठिकाणी आहे. आता हे दोघे पेत्र आणि योहान त्या लंगड्या भिकारीकडे पाहत असताना, तो एक भिकारी आहे म्हणून त्याच्याकडे ते पाहत नाहीयेत, पण एक गरजू व्यक्ती आहे म्हणून त्याच्याकडे ते पाहत आहेत. आणि म्हणून त्यांनी त्याला काय केलेलं आहे, आज्ञा केलेली आहे. पेत्राने आज्ञा करून त्याला म्हटलेलं आहे, आम्हाकडे पहा, आमच्याकडे पहा, अशी त्यांनी आज्ञा केलेली आहे. आणि हे आम्हाला काय सूचित करतं की लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे आणि एक वैयक्तिक कनेक्शन असणं, एक पर्सनल कनेक्शन असणं किती महत्त्वाचं आहे, हे या ठिकाणी आम्हाला या वचनामधून समजतं. आणि त्याकरिता पेत्र त्याला काय म्हणत आहे की तू आमच्याकडे तू पहा, तू आमच्याशी काय हो, पर्सनली कनेक्ट हो, असा त्याचा अर्थ आहे. पहा प्रियानो, ज्यावेळेस आम्ही सेवा कार्य करतो, त्या सेवा कार्यामध्ये आम्हाला लोकांशी वैयक्तिकरित्या कनेक्ट होणं फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस आम्ही त्यांच्याबरोबर वैयक्तिकरित्या कनेक्ट होतो, त्याच वेळेस आम्हाला समजतं लोकांच्या काय गरजा आहेत आणि त्यांची गरज ओळखून आम्ही त्यांच्या मदतीसाठी आम्ही धावून येतो किंवा त्यांची मदत करण्यासाठी तुम्ही आणि मी काय करतो, आम्ही पुढे येतो. आणि ते या वचनामधून पेत्र आम्हाला सांगत आहे की वैयक्तिक जोडणं किती महत्त्वाचं आहे, लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे. आणि पुढे मग 5व्या वचनामध्ये, तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षाने त्यांच्याकडे लक्ष लाविले. तर ज्या वेळेस त्या भिकाऱ्याला सांगण्यात आलं की तू आम्हाकडे पहा, त्यावेळेस त्या भिकाऱ्याने काय केलं, पटकन त्यांच्याकडे पाहिलं. कशासाठी पाहिलं, यासाठी की त्याला काहीतरी त्यांच्याकडून मिळेल. त्याला एक अपेक्षा होती, त्याला एक आशा होती की मी त्यांच्याकडे भीक मागितलेली आहे, तर आता हे म्हणत आहेत त्यांच्याकडे पहा, म्हणजे हे मला काहीतरी देणार आहेत. म्हणून या अपेक्षाने त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे लक्ष लावलं. हालेलुया. आणि मग 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र त्याच्याबरोबर काय बोललेलं आहे. आणि त्या 6व्या वचनामध्ये त्याने काय केलेलं आहे, त्याला एक आरोग्याची भेट दिलेली आहे. त्या लंगड्या भिकाऱ्याला आरोग्य मिळालेलं आहे प्रियानो. आणि वचन 6 मध्ये पेत्र म्हणतो की मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हालेलुया. जे लोक मंदिरामध्ये जात होते
त्या मंदिरामध्ये जात असताना लोक नेहमी पैसे स्वतःबरोबर घेऊन जात असेत आणि ही त्यांची रीत होती, हा त्यांचा एक रिवाज होता. मंदिरामध्ये जात असताना ते 2 कारणासाठी पैसे त्यांच्या सोबत घेऊन जायचे. एक म्हणजे त्यांना दानपेटीमध्ये दानार्पण द्यायला लागत असत म्हणून ते दान घेऊन जायचे, आणि दुसरं गोष्ट म्हणजे या दरवाजामध्ये बसलेले जे भिकारी आहेत त्यांना सुद्धा दान देण्याकरिता ते आपल्याजवळ पैसे जे आहेत ते घेऊन जात असेत. पण प्रियानो, हे जे प्रेषित आहेत पेत्र आणि योहान यांच्याकडे पैसे नव्हते. ते फार गरीब होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते. कारण येशूच्या मृत्यूनंतर किंवा येशू ज्यावेळेस स्वर्गारोहण झाला त्यावेळेस येशूने जी त्यांना कामगिरी सोपवली होती ती कामगिरी करण्यामध्ये त्यांनी त्यांचं जीवन घालवलं. प्रियानो, ते परत आपल्या धंद्याकडे गेले नाहीत, ते परत मासे मारणारे ते झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नव्हता, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं त्यांच्या हातामध्ये काम नव्हतं जेणेकरून ते काम करून पैसे कमवतील. त्यामुळे त्यांच्याकडे त्या भिकाऱ्याला देण्याकरिता पैसे नव्हते. आणि म्हणून पेत्र त्याला या ठिकाणी म्हणत आहे की माझ्याकडे काय आहे, सोने रुपे काही नाही, माझ्याजवळ सोनं नाही, माझ्याजवळ चांदी नाही आहे, पण तुला देण्याकरिता माझ्याकडे दुसरं काहीतरी आहे. आणि ते जे त्याच्याकडे होतं ते फार मौल्यवान असं होतं. आणि काय होतं त्याच्याकडे? येशू ख्रिस्ताच्या नावात आरोग्य होतं. हालेलुया. त्या लंगड्या भिकारीला देण्याकरिता पेत्राकडे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्य होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी, ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या भिकाऱ्या व्यक्तीला त्यांनी आरोग्य दिलेलं आहे. आणि त्याला त्यांनी आज्ञा केलेली आहे की येशू ख्रिस्ताच्या नावाने तू चालू लाग. हालेलुया. या ठिकाणी जो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेला होता त्या अधिकाराला या पेत्राने वापरलेला आहे. तो अधिकार पेत्राने वापरून जे आहे त्यांनी या ठिकाणी विश्वासाचं सामर्थ्य काय असतं हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणि ख्रिस्तामध्ये जे आपल्याकडे आहे ते देण्याचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी म्हणून तो म्हणतो की माझ्याकडे जे आहे, जे मला प्रभूने दिलेलं आहे ते मी आज तुला काय करत आहोत, देत आहोत. जो बरे करण्याचा अधिकार जो येशूने त्याला दिला होता त्या अधिकाराचा वापर या ठिकाणी पेत्र करत आहे. आणि जे त्याच्याकडे आहे त्याच्याजवळ जे होतं ते त्यांनी त्या व्यक्तीला दिलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला काय झालेलं आहे, आरोग्याची भेट मिळालेली आहे किंवा आरोग्य त्याला प्राप्त झालेलं आहे. मग या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की पैशापेक्षाही मौल्यवान जे काय होतं ते होतं त्या व्यक्तीचं शारीरिक आरोग्य. आणि म्हणून ते शारीरिक आरोग्य पेत्राने त्या व्यक्तीला दिलेलं आहे. त्याच्या पायाचा वापर जो आजपर्यंत झालेला नव्हता, कारण वचन आपल्याला सांगतं की जन्मल्यापासून तो पांगळा होता, म्हणजे जन्मल्यापासून त्याचे पाय जे आहेत ते निकामी होते, तो लंगडा होता, तो आपल्या पायावरती काहीही करू शकत नव्हता. पण आता त्याला पेत्राने काय दिलेलं आहे, येशूच्या नावामध्ये शारीरिक आरोग्य दिलेलं आहे. आणि त्याच्या पायांचा आता वापर होणार आहे, त्याच्या पायावरती तो उभं राहणार आहे, तो चालणार आहे प्रियानो. आणि त्याला हे शारीरिक आरोग्य भेटलेलं आहे जे त्या पैशांपेक्षाही मौल्यवान असं आहे प्रियानो. आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये छोटे प्रॉब्लेम्स असतात, काही छोट्या समस्या आमच्या जीवनामध्ये असतात. आणि आम्ही काय करतो, त्यासाठी आम्ही देवाची मदत जी आहे ती मागत असतो. पण परमेश्वर काय म्हणतो, मला तुला याहून अधिक तुला द्यायचं आहे, याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मला तुला द्यायचा आहे. तर आम्ही देवाला ज्या वेळेस आम्हाला काय हवं आहे ते आम्ही मागतो तर देव आम्हाला काय करतो, मोठ्या गोष्टी देऊन, अधिक आशीर्वाद देऊन तो तुम्हाला आणि मला आश्चर्यचकित तो करतो. या ठिकाणी प्रियानो वचन तुम्हाला आणि मला सांगतं की मोठ्या गोष्टींची अपेक्षा तुम्ही आणि मी धरली पाहिजे. जे शारीरिक आरोग्य
या भिकारी व्यक्तीला मिळणार होतं त्याची अपेक्षा त्यांनी धरली नव्हती, पण त्यांनी पेत्राकडे आणि योहानाकडे पैसे मिळतील या अपेक्षाने त्यांच्याकडे त्यांनी पाहिलेलं होतं. आणि आम्ही देखील बऱ्याच वेळेस असंच करतो की आमची जी त्वरित गरज ज्या गोष्टींची आम्हाला आहे, इमिडिएट गरज जी आहे, त्यासाठी आम्ही त्या देवाकडे पाहतो. पण देव तुम्हाला आणि मला म्हणतो, हे काय तू मागत बसलायस? हे काय आहे? किरकोळ गोष्टी आहेत माझ्यासाठी. काहीतरी मोठं माग, काहीतरी महान माग. मी तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद देण्याकरिता मी तयार आहे आणि तो मोठा आशीर्वाद मी तुला देणार आहे. तुझ्या गरजेपेक्षाही जास्त, तुझ्या मागण्या आणि कल्पनापेक्षाही अधिक परमेश्वर तुम्हाला आणि मला तो देतो. म्हणून प्रियानो, आमच्या ज्या काही गरजा आहेत, अपेक्षा आहेत, त्याहून अधिक देणारा तो परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची त्याकरिता स्तुती असो. प्रियानो, या ठिकाणी पेत्र ज्या वेळेस त्या मनुष्याला आपल्याकडे पाहण्याकरिता सांगतो, त्यावेळेस तो त्याला म्हणतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावात चालू लाग. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये म्हणजेच येशू ख्रिस्ताने त्याला दिलेल्या अधिकारामध्ये, तर त्या येशू ख्रिस्ताने दिलेल्या अधिकारामध्ये जे आहे त्याला चालण्याकरिता पेत्राने आज्ञा केलेली आहे. पहा, हे जे प्रेषित होते ते आरोग्य या ठिकाणी देत आहेत, त्यांच्या शक्तीने नव्हे, त्यांच्याकडे असणाऱ्या ताकदीने नव्हे, त्यांच्याकडे असणाऱ्या सामर्थ्याने नव्हे, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी हे आरोग्य जे आहे या लंगड्या माणसाला दिलेलं आहे. प्रियानो, आम्हाला या प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याचे दान जे आहे ते या प्रेषितांना मिळालेलं होतं. आणि पवित्र आत्म्याचं दान मिळाल्यानंतर हा पहिला चमत्कार आम्हाला या ठिकाणी दिसून येतो की ते पवित्र आत्म्याचं दान मिळाल्यानंतर पेत्र आणि योहानाने हा पहिला चमत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि तोही चमत्कार त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झालेला आहे. आणि जो अधिकार येशूने त्यांना दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर त्यांनी करून हा पहिला चमत्कार या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं सामर्थ्य पाहतो त्यावेळेस आम्ही देखील काय होतो ते पाहून आम्हाला ते आश्चर्य वाटतं. त्या गोष्टी फार आम्हाला अद्भुत अशा वाटतात, कारण अशा प्रकारचं सामर्थ्य एखाद्याकडे आहे हे पाहून तुम्हाला आणि मला आश्चर्य वाटतं. पण प्रियानो, जगाच्या संपत्तीपेक्षा जास्त सामर्थ्य जे आहे ते त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा वापर करून त्यांनी या लंगड्या व्यक्तीला या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? शारीरिक आरोग्य त्याला प्राप्त करून दिलेलं आहे. प्रियानो, योहान 16 आणि वचन 23, जॉन 16 वर्स 23, त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर तो बोलत असताना तो म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही पित्याजवळ काही मागाल आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला काय होईल? प्राप्त होईल. ते तुम्हाला पिता त्या गोष्टी तुम्हाला येशूच्या नावामध्ये देईल असं येशूने सांगितलेलं होतं. म्हणजे जणू काय येशूने एक पॉवर ऑफ अटॉर्नी जे आहे, उत्तरपत्र जणू काय येशूने त्यांना दिलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याच पॉवर ऑफ अटॉर्नीचा पहिला प्रयोग या ठिकाणी या शिष्याने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या प्रेषितांनी पेत्र आणि योहानाने ती जी पॉवर ऑफ अटॉर्नी येशूने दिली होती की माझ्या नावामध्ये तुम्ही जे काही मागाल पित्याकडे ते तुम्हाला दिलं जाईल. आणि म्हणून ते या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या व्यक्तीला चालण्याकरिता आज्ञा करत आहेत आणि त्या व्यक्तीला त्यांनी येशूच्या नावामध्ये ते शारीरिक आरोग्य जे आहे ते प्राप्त करून दिलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं त्यानंतर की एक चमत्कारिक परिवर्तन त्या ठिकाणी घडलेलं आहे.
वचन 7 मध्ये ज्या वेळेस आम्ही येतो आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, तेव्हा त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळ आले. हालेलुया. या ठिकाणी पेत्राने काय केलेलं आहे? त्या पांगळ्या मनुष्याचा उजवा हात आपल्या हातामध्ये धरलेला आहे आणि त्याला उठण्याकरिता त्यांनी मदत केलेली आहे. आणि तो व्यक्ती जो आहे अचानक किंवा ताबडतोब इन्स्टंटली तो व्यक्ती जो आहे आपल्या पायावरती उठून उभा राहिलेला आहे आणि आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की ताबडतोब त्याच्या पायामध्ये, त्याच्या घोट्यामध्ये बळ आलेलं आहे. एक प्रकारचं मजबूतपणा त्याच्या पायामध्ये आलेला आहे आणि आता तो चालू शकत आहे. हालेलुया. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळ आलं. तत्काळ म्हणजे इमिडिएटली, इन्स्टंटली, क्षणातच काय झालेलं आहे? त्याला उठवल्याबरोबर त्याचे पाय जे आहेत ते मजबूत झालेत, त्याचे घोटे जे आहेत ते मजबूत झालेत, त्याच्यामध्ये बळ आलं आणि तो उठून उभं राहिला. हालेलुया. लगेच किंवा इमिडिएटली हा जो शब्द इंग्लिश बायबलमध्ये वापरलेला आहे तो लगेच, ताबडतोब हा जो शब्द आहे तो 7 वेळा प्रेषितांच्या कृत्यांमध्ये वापरण्यात आलेला आहे. आणि लूककृत शुभवर्तमान याच्यामध्ये आम्हाला दिसतं की तो 10 वेळेस हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हा मनुष्य जो आहे तात्काळ त्या मनुष्याच्या पायामध्ये बळ आलेलं आहे, त्याच्या घोट्यांमध्ये बळ आलेलं आहे आणि त्याला ताबडतोब जे आहे ते आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की देवाच्या सामर्थ्याचं जे काही प्रतिसाद आहे तो कशा प्रकारे देवाच्या सामर्थ्याला प्रतिसाद मिळालेला आहे ते वचन 8 ते 10 मध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. प्रथम आम्ही पाहतो की देवाने जे काही कार्य या मनुष्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्या कार्यामुळे त्या मनुष्याचा रेस्पॉन्स कसा होता, त्या मनुष्याने कशा प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे की तो उडी मारून उभा राहिला आणि चालू लागला आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. हालेलुया. हा मनुष्य जो आहे त्याने लगेचच त्याने काय केलेलं आहे? देवाच्या सामर्थ्याला किंवा त्याला प्राप्त झालेल्या शारीरिक आरोग्यासाठी त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि तो चालत उड्या मारत देवाची स्तुती करत पेत्र आणि योहान यांच्याबरोबर तो मंदिरामध्ये आत गेलेला आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की 5 नवीन अनुभव या पांगळ्या मनुष्याला मिळालेले आहेत. 5 नवीन अनुभव. कोणते ते 5 नवीन अनुभव आहेत? सर्वप्रथम पहिला अनुभव त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळाला की तो स्वतःहून उठून उभा राहिला. हालेलुया. स्वतःहून उठून उभा राहणे हा पहिला अनुभव त्याला मिळाला, जो त्यांनी जन्मापासून केलेला नव्हतं ते त्याला प्राप्त झाला. दुसरा अनुभव त्याला जो मिळाला तो स्वतःहून चालला. वॉकिंग बाय हिमसेल्फ हा त्याचा दुसरा अनुभव होता. स्वतःहून तो चालला. आतापर्यंत त्याला लोक मदत करत होते, उचलून त्या दरवाजाजवळ नेऊन त्याला बसवत होते, पण आता तो स्वतःहून तो चालत गेला. तिसरी गोष्ट, तिसरा अनुभव त्याचा हा आहे की लहान मुलाप्रमाणे उड्या मारत होता. हालेलुया. उड्या सुद्धा त्यांनी जन्मात कधीच मारलेल्या नव्हत्या. जन्मल्यापासून तो पांगळा असल्या कारणाने त्यांनी कधीच उडी मारलेली नव्हती. ही त्याची पहिलीच वेळ होती उड्या मारण्याची. हा त्याचा उड्या मारण्याचा अनुभव त्याला मिळाला आणि एका लहान मुलाप्रमाणे तो उड्या मारत देवाची स्तुती करत होता. चौथी गोष्ट, चौथा अनुभव त्याचा होता मंदिरात देवाची स्तुती करत तो मंदिरामध्ये गेला. आजपर्यंत तो मंदिराच्या दरवाजापर्यंत बसत होता. या ठिकाणी या लंगड्या भिकाऱ्याचं वय आपल्याला सांगितलेलं नाहीये. किती वयाचा तो होता हे आपल्याला सांगितलेलं नाहीये, पण नक्कीच आपल्याला हे ठाऊक आहे की तो एक अडल्ट व्यक्ती होता, तो एक प्राऊड व्यक्ती होता. आणि म्हणून सर्वसाधारण त्याचं वय जे काय आहे ते आपण म्हणू शकतो की 18 वर्षापेक्षा त्याचं वय कदाचित ते अधिक असेल. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जन्मल्यापासून जे आहे
तो कधीच पांगळा असल्या कारणाने मंदिराच्या आतमध्ये तो गेलेला नव्हता प्रियानो. जन्मल्यापासून ते आता त्याचं जितकं वय आहे तिथपर्यंत तो मंदिराच्या बाहेरच तो बसत होता. कदाचित तो मंदिराच्या बाहेर बसून देवाचा गौरव करत असेल. कदाचित कोणी त्याला भीक दिल्यानंतर देवाचा आभार मानत असेल की देवा तू मला आज एवढी भीक मिळवून दिलीस, तुझा आभार मानतो. हे काही पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत नाही आहे, पण तुम्ही आणि मी काय करू शकतो, कल्पना करू शकतो की त्यांनी आजपर्यंत मंदिराच्या बाहेर देवाची स्तुती केली असेल. पण आता त्याला एक नवीन अनुभव मिळत आहे मंदिराच्या आतमध्ये जाऊन देवाची स्तुती करण्याकरिता. आणि पाचवा जो नवीन अनुभव त्याला मिळालेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तो अनुभव जो आहे तो 11व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. 11वं वचन म्हणतं, मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. तो पेत्र आणि योहान यांना बिलगून राहिला. जो 5वा अनुभव त्याला मिळाला होता तो हा होता की प्रचारकांना बिलगून राहणे. पेत्र आणि योहान हे देवाच्या वचनाची सुवार्ता करणारे, देवाच्या नावाचा प्रचार करणारे ते व्यक्ती होते आणि त्या प्रचारकांना बिलगून राहण्याचा अनुभव त्याला मिळाला. प्रियानो, त्याला लंगडा आहे म्हणून कदाचित त्याला कोणीही जवळ केलं नसेल. लंगडा आहे म्हणून कोणी त्याला स्वतःच्या जवळ सुद्धा त्याला उभं केलं नसेल. भिकारी आहे म्हणून नेहमी त्याच्यापासून 2 हात 4 हात लांब राहिले असतील. पण आता त्याला एक नवीन अनुभव ख्रिस्तामध्ये मिळालेला आहे आणि तो अनुभव म्हणजे जे देवाचे सेवक आहेत, जे हे 2 महान प्रचारक आहेत पेत्र आणि योहान, त्यांना बिलगून राहण्याचा त्याला एक नवीन अनुभव मिळालेला आहे. तर हे 5 नवीन अनुभव त्या पांगळ्या मनुष्याला मिळालेले तुम्हाला आणि मला पाहायला मिळतात. प्रियानो, त्याला शारीरिक आरोग्य तर मिळालं, पण त्या शारीरिक आरोग्याबरोबर त्याला काय मिळालेलं आहे, एक आध्यात्मिक आनंद मिळालेला आहे. आणि त्या आनंदामध्ये तो काय करत आहे, उड्या मारत आहे. त्या आनंदामध्ये तो काय करत आहे, देवाची स्तुती करत आहे. एक कृतज्ञता अंतःकरण घेऊन, एक देवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अंतःकरण घेऊन तो त्या मंदिरामध्ये आराधना करण्याकरिता, तो मंदिरामध्ये देवाची स्तुती करण्याकरिता तो गेलेला आहे. हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. पहा प्रियानो, हा एक नॅचरल रेस्पॉन्स आहे, एक स्वाभाविक प्रतिसाद आहे. ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक महान कृत्य करतो, एक चमत्कार करतो, त्यावेळेस स्वाभाविकरित्या आम्ही काय करतो, आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही आनंद व्यक्त करतो, आम्ही देवाची स्तुती करतो, आम्ही त्याची आराधना करतो, आम्ही उड्या मारून, नाचून, गाऊन, गीत गाऊन आम्ही त्याची प्रशंसा करतो, त्याची स्तुती करतो. आणि एवढंच नव्हे तर आम्ही त्याच्याबद्दलची साक्ष आम्ही इतरांना आम्ही सांगतो. हालेलुया. तर हे जे परमेश्वराने एक परिवर्तनाचं कार्य त्याच्या जीवनामध्ये केलं, त्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे की तो उड्या मारत आणि चालत आणि देवाची स्तुती करत मंदिराच्या आतमध्ये पेत्र आणि योहान यांच्यासोबत तो गेलेला आहे. आणि मग 9वं वचन आपल्याला सांगतं की सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करीताना पाहिलं. हालेलुया. सर्व लोकांनी त्याला काय केलेलं आहे, आता पाहिलेलं आहे. हालेलुया. तो व्यक्ती जो पहिला पांगळा होता, जो आपल्या पायाने उभं राहू शकत नव्हता, त्याचे पाय निकामी होते, आता लोकांनी पाहिलं की तो चालत आहे आणि देवाची स्तुती करत आहे. प्रियानो, हेच ते सत्य आहे. ज्यावेळेस खरं आरोग्य आपल्याला मिळतं त्यावेळेस आपण देवाची स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो आणि आपण ते करत असताना इतर लोक सुद्धा ते पाहतात. जे सत्य घटना आपल्या जीवनामध्ये झालेली आहे ते लोकांना पाहायला मिळतं आणि हेच या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी त्या जमावासाठी एक साक्ष निर्माण झालेले आहे, अ टेस्टिमनी टू द क्राऊड असं झालेलं आहे. प्रियानो, त्या ठिकाणी जितके लोक जमलेले आहेत त्यांनी काय केलेलं आहे,
या माणसाला त्यांनी ओळखलेला आहे प्रियानो. आणि त्यांना ठाऊक होतं की तो हाच मनुष्य आहे जो त्या मंदिराच्या दरवाज्यामध्ये तो बसत होता. आणि तो मनुष्य जो त्या ठिकाणी बसून भीक मागत होता, आता तो मंदिराच्या आतमध्ये चालत आलेला आहे आणि देवाची स्तुती करत आहे, हे त्यांनी पाहिलं. आणि मग वचन पुढे आपल्याला सांगतं की वचन 10चा शेवटचा भाग आपण वाचला तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना फार आश्चर्य व विस्मय असं वाटलं. फार आश्चर्यचकित ते झाले, खूप अमेज झाले, ते विस्मय झाले, खूप त्यांना अद्भुत या गोष्टी वाटल्या. आणि हा जो चमत्कार जो परमेश्वराने या व्यक्तीच्या जीवनामध्ये केला, ती एक सामर्थ्यशाली साक्ष म्हणून त्या लोकांसमोर ठेवण्यात आली. प्रियानो, देव आमच्या जीवनामध्ये जे कार्य करतो त्याच्याद्वारे इतर लोक जे देवाचा शोध घेणारे असतात किंवा जे देवाचा शोध घेत असतात त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते प्रियानो. आणि ते सुद्धा ही झालेली साक्ष लोकांनी काय केलं, ही जी साक्ष या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये झालेली आहे ते पाहून लोक आश्चर्यचकितच झाले नाहीत, पण लोकांनी काय केलं, त्या पेत्र आणि योहानाकडे ते धावत आलेत. हालेलुया. 11व्या वचनामध्ये आपल्याला समजतं की मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हालेलुया. म्हणजे तो व्यक्ती ज्याला आरोग्य प्राप्त झालेला आहे त्याला खरंच आरोग्य मिळालेलं आहे का? तो खरंच तोच माणूस आहे का जो लंगडा होता, जो पायाने आधू होता, तोच चालत आलेला आहे का? तोच आता उड्या मारून देवाची स्तुती करत आहे का? हे आश्चर्यचकित होऊन पाहण्याकरिता ते लोक काय केले, त्याच्या जवळ ते आलेले आहेत. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि ज्यावेळेस आम्ही लोकांसमोर उभं राहून आम्ही त्या गोष्टींची साक्ष देतो त्यावेळेस लोक आमची साक्ष ऐकून ते आश्चर्यचकित होतात आणि ते आमच्या जवळ येऊन ते आमच्याशी बोलून आमच्या साक्षेच्या द्वारे जे आहेत ते उत्तेजित होतात आणि ते सुद्धा देवाचा शोध घेऊ लागतात. हालेलुया. ते म्हणू लागतात की आम्हाला जाणून घ्यायचं आहे असा कोणता तो देव आहे ज्याने सामर्थ्यशील कार्य तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. असा कोण तो देव आहे जे एवढं मोठं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये घेऊन आलेलं आहे. कोण आहे तो देव ज्याने अशा प्रकारचं शारीरिक आरोग्य दिलेलं आहे. जो जन्मापासून जो पांगळा होता त्याला कोणी आरोग्य दिलेलं आहे हे पाहण्याकरिता ते लोक त्याच्याकडे काय केलेले आहे, धावत आलेला आहे. हा रेस्पॉन्स होता, हा प्रतिसाद होता त्या चमत्काराला जो त्या जमावाने त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी दिलेला आहे प्रियानो. आणि आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये वाचायला मिळतं. मत्तई 8 आणि 27 मध्ये म्हटलेलं आहे, मॅथ्यू चॅप्टर 8 and verse 27. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रेही त्याचे ऐकतात. हे त्यावेळेस घडलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ते वादळ शांत केलं. हालेलुया. त्या समुद्री वादळाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने शांत व्हा म्हटलं आणि ते वादळ ज्यावेळेस शांत झालं त्यावेळेस तिथं असणारे जे लोक होते त्यांनी काय केलं, आश्चर्य केलं. त्यांना त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले की कोणत्या प्रकारचा हा माणूस आहे आणि कोणती ती शक्ती त्याच्यामध्ये आहे की वारे आणि समुद्र सुद्धा त्याचे ऐकतात. हालेलुया. त्याचप्रमाणे मत्तई 15 आणि 31 वचन, मॅथ्यू चॅप्टर 15 and verse 31, त्यामध्ये सुद्धा ते आश्चर्यचकित झालेले आहेत ज्यावेळेस त्यांनी पाहिलेलं आहे की मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात, आंधळे पाहतात. हे सगळं ते लोक समुदाय यांनी पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी काय केलेलं आहे, इस्रायलाच्या देवाचं गौरव केलेलं आहे. प्रियानो, हे लोक जे आहेत, जो जमाव त्या मंदिरामध्ये होता, जे यहुदी समाज त्या मंदिरामध्ये होता, ते सर्वजण या पांगळ्या व्यक्तीजवळ आलेत यासाठी ते पाहण्याकरिता की कोणत्या त्या देवाने जे आहे त्याला बरे केलेले आहे आणि कोणत्या देवाच्या सामर्थ्याने तो बरा झालेला आहे हे पाहण्याकरिता ते त्याच्या जवळ ते आलेत.
आणि त्यांनी त्याच्या जवळ येऊन त्यांनी देवाचे गौरव केलेले आहे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमची साक्ष इतरांना सांगतो त्यावेळेस इतर लोक जे आहेत ते आश्चर्यचकित होतात आणि ते तुमच्या आणि माझ्याबरोबर देवाने केलेल्या चमत्कारासाठी ते देवाची स्तुती करू लागतात, ते देवाची प्रशंसा करू लागतात, ते देवाला धन्यवाद देऊ लागतात, देवाचे गौरव ते करू लागतात. आणि ज्यावेळेस लोक आमच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले पाहतात त्यावेळेस त्यांच्या विश्वासामध्ये भर पडते. हालेलुया. त्यांच्या विश्वासामध्ये भर पडते. अधिक जास्त ते देवावरती विश्वास ठेवायला लागतात, येशूवर विश्वास ठेवायला लागतात, देवावर अवलंबून जीवन जगू लागतात आणि देवाकडून ते अपेक्षा करू लागतात. मोठ्या आशीर्वादांची ते अपेक्षा करू लागतात. प्रियानो, देवाचा धावा करू लागतात. तर अशा प्रकारचं परिवर्तन आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा प्रियानो ते घडून येतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या वचनामध्ये, या शास्त्र भागामध्ये आम्ही पाहतो की एक अद्भुत चमत्कार त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ झालेला तुम्हाला आणि मला पाहायला मिळतो. आणि तो अद्भुत चमत्कार जो आहे तो देवाच्या सामर्थ्याने झालेला आहे. देवाच्या परिवर्तन करणाऱ्या सामर्थ्याने तो चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे. प्रियानो, जे कोणी त्या येशूवरती विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये परिवर्तनाचं कार्य परमेश्वर करतो. हालेलुया. त्याच्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त करून देण्याचं कार्य परमेश्वर करतो. म्हणून तुम्हाला आणि मला हे वचन आज हे शिकवतं की त्या परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्यावरती आपलं जीवन जे आहे ते अवलंबून करा आणि आपल्या त्वरित गरजांच्या पलीकडे आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. मोठ्या आशीर्वादांची अपेक्षा आम्ही त्या देवाकडून आम्ही केली पाहिजे. एका घट्ट आणि जवळीक नातेसंबंधामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या येतो त्यावेळेस अद्भुत चिन्ह आणि चमत्कार तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो करीतो. या ठिकाणी तुम्हाला आणि मला विश्वासणारे म्हणून तुम्हाला आणि मला देवाचे पात्र बनण्याकरिता पाचारण केलेलं आहे. आणि देवाच्या प्रीतीचं, देवाच्या सामर्थ्याचं तुम्ही आणि मी काय असलं पाहिजे? एक पात्र असलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रीतीने हे पेत्र आणि योहान दोघं भरलेले होते. देवाच्या सामर्थ्याने दोघं जण भरलेले होते आणि देवाने दिलेल्या अधिकाराचा वापर त्याने केलेला, देवाने दिलेल्या सामर्थ्याचा वापर त्याने करून या व्यक्तीला त्यांनी शारीरिक आरोग्य त्यांनी प्राप्त करून दिलं हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच प्रकारची प्रीती, त्याच प्रकारचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मगच आम्ही जे लोक गरजू आहेत, ज्या लोकांना गरज आहे, आरोग्याची गरज असू दे किंवा इतर कोणत्याही गरजा असू देत, त्यावेळेस आम्ही त्यांना ख्रिस्ताची आशा आम्ही देऊ शकतो. हालेलुया. म्हणून आमच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे हे आम्ही नेहमी पाहिलं पाहिजे. आमच्या आजूबाजूला कोणती संधी परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याकरिता ठेवलेले आहे ते आम्ही नेहमी पाहिलं पाहिजे. आणि जे आपल्याकडे आहे, जे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्यातूनच आम्ही काय केलं पाहिजे? येशूच्या नावामध्ये आम्ही त्या गोष्टी इतरांना देऊन त्यांना आम्ही आशीर्वादित केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? त्या देवावरती भरोसा केला पाहिजे. आरोग्य आणि परिवर्तन देव फक्त तुम्हाला आणि मलाच देऊ इच्छित नाही, तर आरोग्य आणि परिवर्तन हे देव सर्व जगातील लोकांच्या जीवनामध्ये तो देण्यास तो योग्य आहे, तो समर्थ आहे. आणि म्हणून आपण हा जो शास्त्र भाग किंवा हे जे गोष्ट आज पवित्र शास्त्रामधून आपणापर्यंत आलेली आहे याच्यावरती आपण आज मनन आणि चिंतन केलेलं आहे. तर यामधून तुम्हाला आणि मला हेच आम्हाला करायचं आहे की ते जे सामर्थ्य परमेश्वराने उपलब्ध करून दिलेलं आहे ते परिवर्तनाचं सामर्थ्य जे आहे ते सर्वांसाठी उपलब्ध आहे, ते आपण विश्वासाने ते आपण घेऊया. आणि जे आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे, जो अधिकार परमेश्वराने दिलेला आहे त्याचा योग्य वापर करून आम्ही इतरांची मदत करूया. हालेलुया. परमेश्वर करो हे वचन तुम्हासाठी, माझ्यासाठी हे आशीर्वादाचं ठरो. आणि हे वचन जे आहे, ज्या कारणास्तव परमेश्वराने आज तुमच्या आणि माझ्या
साठी हे पाठवलेलं आहे ते त्याचं कार्य केल्याशिवाय ते माघारी जाऊ नये. आणि तुम्ही आणि मी जे आहे आपण हे वचन आपल्या अंतःकरणामध्ये ते खोलवरती रुजण्याकरिता आपण देवाकडे ते प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या आपण या वचनाकरिता प्रार्थना करू. स्वर्गीय पिता, तुमच्या नावाच्या सामर्थ्याबद्दल आणि तुम्ही आमच्या जीवनात केलेल्या चमत्कारांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. ज्याप्रमाणे सुंदर नावाच्या फाटकावर त्या पांगळ्या मनुष्याला बरे केले, त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो तुम्ही आम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुनर्संचित आणि बळकट करा. आम्हाला तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास मदत करा. आम्ही तुमचे प्रेम इतरांना दाखवावे, नेहमी तुमच्या सामर्थ्यात आम्ही चालावे, आनंदाने उडी मारत पवित्र नावाची स्तुती करत राहावे. असा मोठा आशीर्वाद प्रभू तुम्ही आम्हाला द्या, अशी मी तुम्हाजवळ प्रार्थना करते. येशूच्या नावात मागते. आमेन.